तुम्ही पाहू शकता, आपण आज एका विषयावर बोलणार आहोत. तर चीफ मिनिस्ट्रियल स्कॉलरशिप योजना 2026ची. तर आपण पाहत आहात, अशा प्रकारे तुम्ही माझ्यासोबत जुळले, त्यामुळे खूप खूप आपले धन्यवाद. तर मी आता दाखवणार आहे तुम्हाला तर योजनेचा फॉर्म कसा फिलअप करायचा वगैरे. तर तुम्हाला या साईटची लिंक पाहिजे असेल तर ती डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल तुम्हाला, तिथे जाऊन तुम्ही घेऊ शकता. आणि आता पाहू शकतो आपण की 2025चीच बॅच साईन इन करण्यासाठी सांगितले आहे. तर इथं 2025 नाही, आता आपण 26मध्ये हे करत आहोत, त्यामुळे ती करायची गरज नाही तिथे साईन इन. तर याचा कार्यक्रमाविषयी माहिती पाहूत आपण काय आहे ते. तर मुख्यमंत्री स्कॉलरशिप कार्यक्रम युवकांना सरकारचा एक भाग बनवण्याची संधी देतो. त्याच्या नवीनतम संकल्पाची शासनाला मदत होते. त्याचा प्रोत्साहन उत्सव, तंत्रज्ञानाची आवड यामुळे प्रशासकीय गती वाढते. या कार्यक्रमाची मुळे माहिती मिळते, ज्ञान व अनुभव यामुळे युवकाचा दृष्टिकोन विस्तृत होतो. तर याची पात्रता काय आहे माहिती आहे का? तर मुख्यमंत्री स्कॉलरशिप कार्यक्रम 2026 करिता अर्ज करण्यासाठी पात्रतेचे निष्कर्ष पुढीलप्रमाणे आहेत. तर पाहू शकता तुम्ही. 1 नंबर, उमेदवाराचे वय अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकास किमान 21 ते कमाल 26 वर्षाच्या दरम्यान असावे. 2 नंबर, उमेदवार कोणत्याही शाखेतील पदवीधर, किमान 60% गुण असावे, तथापि उच्चतम शिक्षण अर्हतेस प्राधान्य दिले जाईल. 3 नंबर, उमेदवाराकडे किमान 1 वर्षाचे पूर्ण वेळ कामाचा अनुभव असावा. व्यावसायिक अभ्यासक्रमाचा भाग म्हणून केलेली पूर्ण वेळ इंटर्नशिप, अप्रेंटिसशिप, आर्टिकलशिप अनुभवाचा कार्यकाला गणली जाईल. पूर्ण वेळ स्वयंरोजगार उद्योजकतेचे अनुभवही ग्राह्य धरले जातील. तर अशा प्रकारे तुमच्याकडं कोणत्याही कामाचा 1 वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे, नाहीतर तुम्हाला हे स्कीम लागू होणार नाही. मराठी भाषा लिहिता, वाचता व बोलता येणे आवश्यक राहील. हिंदी व इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान असणे आवश्यक राहील. तसेच संगणक हाताळणी आणि इंटरनेटची आवश्यकता राहील. तर याचे स्वरूप काय आहेत आपण पाहूया. तर याचे स्वरूप स्कॉलरशिपचा कार्यकाल फेलो म्हणून रुजू झाल्याच्या दिनांकापासून 12 महिने राहील. सर्व फेलोसाठी रुजू होण्याच्या एक दिवसच एकच राहील व त्या दिवशी निर्देशक ठिकाणी वेळेत हजर राहण्याची फेलोवर बंधन असेल. 2. निवड झालेल्या फेलोशिपची शासनाच्या विशिष्ट प्राधिकरणावर नेमणूक करण्यात येईल. त्यानंतर पुढे या प्राधिकरणामध्ये जिल्हाधिकारी व जिल्ह्याच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कार्यालयाचा समावेश असेल. तर प्राधिकरणावरील नेमणुकीचा निर्णय अर्थ व सांख्यिकी संचालनामार्फत घेतला जाईल. फेलोना प्राधान्य निवडीचा अधिकार नसेल. 4. नेमणूक केलेल्या कार्यालयाच्या मुख्य अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित प्राधिकरणाचे काम अधिक प्रभावी व्हावे यासाठी फेलो काम करतील. यास फील्ड वर्क असे संबोधले जाईल. 5 नंबर, फील्ड वर्क सोबत ITI बॉम्बे यांनी तयार केलेल्या विशेष अभ्यासक्रम पूर्ण करण्याचे बंधन फेलोवर असेल. फील्ड वर्क व अभ्यासक्रम यशस्वीपणे पूर्ण करण्याचा फेलोंना फेलोशिप पूर्णत्वाचे प्रमाणपत्र दिले जाईल. तर तुम्ही जे काम करता त्याचे नंतर प्रमाणपत्र पण भेटणार आहे तुम्हाला. अशा प्रकारे नेहमी विचारले जाणारे प्रश्न याच्यामध्ये काय आहेत आता आपण पाहूया. महाराष्ट्र शासनाचा मुख्यमंत्री स्कॉलरशिप कार्यक्रम काय आहे?
तर मुख्यमंत्री फॉलोशिप कार्यक्रमाचा महाराष्ट्र शासनाचा एक महत्त्वाचा उपक्रम आहे. मुख्यमंत्री फॉलोशिप कार्यक्रम युवकांना शासनाच्या भाग बनून काम करण्याची संधी देतो. फॉलोच्या नाविन्यपूर्ण कल्पनेची प्रशासनास मदत होते. फॉलोचा उत्सव व तंत्रज्ञानाची समाज यामुळे प्रशासकीय प्रगतींना गती मिळते. या कार्यक्रमाच्या माध्यमातून मिळते ज्ञान व अनुभव. यामुळे तरुण फॉलोचा दृष्टिकोन विस्तृत होतो. तर मुख्यमंत्री फॉलोशिप कार्यक्रमाची सुरुवात कोणी केली? तर मुख्यमंत्री फॉलोशिप कार्यक्रमाची सुरुवात 2015 मध्ये कार्यकालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. तर आता मुख्यमंत्री फॉलोशिप 2026चा कालावधी किती आहेत? तर मुख्यमंत्री फॉलोशिप 2026चा कालावधी 12 महिने आहेत. आणि मुख्यमंत्री फॉलोशिप 2026 साठी मी कधी अर्ज करू शकतो? तर मुख्यमंत्री फॉलोशिप करण्यासाठी अर्ज प्रक्रिया रोज सुरू होत असून अर्ज करण्याची शेवटचा दिनांक असेल. तर त्यांनी इथे दिनांक दिलेला नाही मित्रांनो. तर तुम्ही या 1-2 दिवसात अर्ज करून घ्या. आणि अर्जाला काय लागणार मूळपत्र डॉक्युमेंट माहिती आहे का? तर आवश्यक कागदपत्रे अर्ज करण्याच्या वेळेस प्रमाणपत्र व इतर कागदपत्रांची मूळ प्रतीची आवश्यकता नसते. या कागदपत्रामध्ये माहिती अर्ज करताना भरावयाची असते. मुलाखतीसाठी निवड झालेल्या उमेदवारांची मूळ कागदपत्रे व प्रमाणपत्रे मुलाखतीच्या दिवशी तपशील जातात. मूळ कागदपत्रावर दिलेल्या माहितीत विसंगती आढळल्यास उमेदवाराला निवड प्रक्रियेतून बाद करण्यात जाऊ शकते. त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते. यामुळे आपण आपले मूळ कागदपत्र घेऊन आणि चुकीची माहिती न भरता फॉर्म फिलअप करा. फॉलो म्हणून मी माझ्या कामाचा अहवाल कोणत्या सादर करेन? तर फॉलोमध्ये वरील वरिष्ठ शासकीय अधिकाऱ्यांच्या हाताखाली काम करतील. हे अधिकारी फॉलोना मार्गदर्शन करतील. या अधिकाऱ्यांसोबत फॉलोचा वारंवार संवाद होईल. फॉलोना आपल्या कामाबद्दल अंतर्ग्राह्य फॉलोना आपल्या मासिक अहवाला संबंधित अधिकारी तसेच अर्थ व सांख्यिकी संचालनाद्वारे सादर करावा लागेल. संचालक अर्थ व सांख्यिकी संचालनाद्वारे 3 महिने फॉलोच्या कामगिरीचे मूल्यमापन करतील. मुख्यमंत्री यातून 2 वेळा फॉलोच्या कामकाजाचा आढावा घेईल. तर अशा प्रकारे कामकाजाचा मुख्यमंत्री सुद्धा आढावा घेणार आहे. आणि पुढे 7 नंबर फॉलोच्या कामाचे स्वरूप कसे असते? तर प्रत्येक फॉलोच्या कामाचे स्वरूप वेगवेगळे असते. त्यांच्या प्लेसमेंटनुसार जे कार्यालयासोबत किंवा अधिकाऱ्यासोबत काम करण्यात त्यांच्या प्रमाणपत्र त्यात बदल होतो. एखाद्या चालू असलेल्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत मदत करणे, एखाद्या प्रकल्पाचे नियोजन, अंमलबजावणी, प्रकल्पाचे नियंत्रण, शासकीय कार्यक्रमाच्या अंमलबजावणीचा आढावा, धोरण निर्मिती अशा विविध स्वरूपाचे काम फॉलो करतात. कामाच्या स्वरूपानुसार फॉलोशिप संपूर्ण कार्यकाळ फॉलो एका प्रकल्पावर किंवा एकापेक्षा अधिक कार्यक्रमावर काम करू शकतो. तर यापूर्वी विविध प्रकल्पावर काम करणाऱ्या फॉलोना एकत्र येऊन आपल्या नियमित कामकाजात व्यतिरिक्त नाविन्याने प्रकल्प धारण हे प्रस्ताव शासनास सादर केले होते. तर अशा प्रकारे पुढे आपण फॉलोमध्ये विशिष्ट शाखेचे शैक्षणिक कौशल्य किंवा इतर गुण यांना प्राधान्य दिले जाते का? तर कोणत्या शाखेमध्ये प्रथम वर्ग पदवीधर फॉलो म्हणून कामाचे स्वरूप, आत्मविश्वास, नेतृत्व गुण, तर्कशुद्ध विचार करण्याच्या क्षमता, प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी आवश्यक कौशल्य, संवाद कौशल्य आणि विविध घटकांमध्ये काम करण्यासाठी आवश्यक कौशल्य फॉलोकडे असणे आवश्यक असते अपेक्षित आहे. निवडकेचे निष्कर्ष वगळता इतर निष्कर्षाचा असे लैंगिकता, वैवाहिक स्थिती, सामाजिक व धार्मिक पार्श्वभूमी, व्यवसाय, अपंगत्व, ग्रामीण पार्श्वभूमी फॉलोची निवड कोणतेही परिणाम होत नाही. तर फॉलोसाठी प्रशिक्षणाची तरतूद काय आहे? तर या वर्षी आपण ITI बॉम्बे यांनी
यांच्यासोबत फॉलोशिप कार्यक्रमाचा आहोत. संस्था फॉलोना प्रभावी धोरण निर्माणासाठी आवश्यक साधने व पद्धती यांची प्रशिक्षण देईल. प्रत्यक्ष कंपनीवर व ऑनलाईन अशा दोन्ही पद्धतीने प्रशिक्षण दिले जाईल. फॉलोशिप पूर्णत्वाचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी सर्व फॉलोना या प्रशिक्षण कार्यक्रमाचा हजर राहणे यशस्वीरित्या पूर्ण करणे अनिवार्य आहे. या प्रशिक्षणात कार्यक्रमाचा तपशील योग्य वेळी दिले जाईल. या प्रशिक्षण कार्यक्रमाशिवाय महत्त्वपूर्ण व्यक्तीसोबत संवाद व विविध संस्थांना भेटीचे आयोजन केले जाते. या संवादन भेटीच्या माध्यमातून फॉलोना खूप काही शिकता येते. फॉलोना प्रत्यक्ष प्लेसमेंट ठिकाणची करावयाची कामासाठी प्रशिक्षण दिले जात नाही. याचे कारण म्हणजे प्रत्येक फॉलोने प्लेसमेंटनुसार बदलणारे कामाचे स्वरूप, संबंधित प्राधिकरणाची गरज, फॉलोशिप कौशल्य यावर कामाचे स्वरूप ठरले. फॉलोना काम करताना शिक्षण अपेक्षित आहे. संबंधित अधिकारी फॉलोना मार्गदर्शन देतात. तर फॉलोना भविष्यात कोणत्या क्षेत्रात करिअरच्या संधी उपलब्ध होतात. तर सारख्या महत्त्वाच्या व विशाल यंत्रणासोबत काम करण्याचा अनुभव हा अत्यंत दुर्मिळ व एकमेवाद्वारे असतो. फॉलोशिप कार्यक्रमाच्या माध्यमातून फॉलोमध्ये विविध कौशल्य वाढीस लागतात. यामध्ये व्यवस्थापन कौशल्याचे, संवाद कौशल्य, साधन संपत्तीचे, तर प्रश्न सोडवण्याचे कसब याचा समावेश होतो. या अनुभवात फॉलोना शैक्षणिक व करिअर बांधतात अनेक संधी उपलब्ध होतात. प्रशासकीय सेवा, सार्वजनिक धोरण निर्मिती, व्यवस्थापन, कन्सल्टेशन, सामाजिक क्षेत्रात करिअरचे काही पर्याय नाही. तर असे पर्याय आहे सांगितले त्यांनी. तर 11 नंबर, 1 वर्षाच्या वेळे कामाच्या अनुभवाचा मात्रदार निष्कर्षामागील कारण काय आहे आणि 1 वर्षाच्या पूर्ण वेळाच्या कामाच्या अनुभवामध्ये कोणकोणत्या बाबी ग्राह्य धरल्या जाते. तर पाहू शकतो आपण, उमेदवारास मूलभूत व्यावसायिक अनुभव आहे आणि त्याने कामासाठी कठीणाई काही प्रत्यक्ष आव्हानांना सामोरे गेला तर केलेल्या आहेत. अनुसूचित करण्यासाठी कामाचा अनुभवाचा पात्रता निष्कर्ष ठेवण्यात आलेला आहे. अशा अनुभवाचा उपयोग उमेदवारास फॉलोशिपच्या प्रारंभापासून सहजपणे काम करण्यासाठी व अर्थपूर्ण योगदान देण्यासाठी उपयोग करेल. पूर्ण वेळ कामाचा अर्थ आठवडा किमान 48 तासाचे काम. 1 वर्षाच्या वेळेत कामाच्या अनुभवामध्ये खालील गोष्टी समाविष्ट आहेत. 12 महिन्याचा वेळ पूर्ण नोकरी किंवा वेळेस इंटर्नशिप, अप्रेंटिसशिप, आर्टिकलशिप, प्रोफेशनल कोर्सचा एक भाग म्हणून केलेली आहे. तर पूर्ण वेळ स्वयंरोजगार दावा करण्याच्या उमेदवाराच्या बाबतीत निवड समिती सदर द्यावे याचे करेल आणि किंवा स्वयंरोजगार स्वरूपाचा काही विशिष्ट दस्तावेज सांगू शकेल. तर अशा प्रकारे माहिती झालेली आहे. तर आता फॉर्म कसा सबमिट करायचा ते आपण बघू शकतो. तर आपल्याला पहिले इथे काय करायचे, या मुख्य पृष्ठावर टॅप करून घ्यायची. तर इथे टॅप केल्याच्यानंतर आपल्या पुढे एक इंटरफेस ओपन होईल. त्या इंटरफेसमध्ये इथे आपल्याला पाहू शकता, मुख्यमंत्री फॉलोशिप योजना 2026 अपडेटसाठी मिळवण्यासाठी नोंदणी करा. तर इथं काय करायची, नोंदणी करायची आपल्याला अपडेटसाठी. तर बघू शकता इथं नोंदणी सुरू केली आपण. तर अशा प्रकारे आपल्याला एक साईट मिळते मुख्यमंत्री नोंदणीसाठी, अपडेटसाठी माहिती मिळवण्यासाठी. तर रजिस्ट्रेशन करून घ्यायचं अपडेटचं. तर मी सर्वप्रथम इथं नाव वगैरे, ईमेल ID आणि मोबाईल नंबर टाकून सबमिट करतो. तर आपण माहिती भरल्यानंतर सबमिट केल्यावर असा इंटरफेस येतो. अनदर रिस्पॉन्स द्यायसाठी म्हणून असा रिस्पॉन्स येऊन जातो आणि आपले युअर रिस्पॉन्स हॅज बीन रेकॉर्डेड म्हणून झालेले आहे. तर अशा प्रकारे आपण हा फॉर्म भरून सबमिट करू शकतो. तर अशाच माहितीसाठी अशाच माहितीसाठी आपल्याला फॉलो करून ठेवा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की भेटूया.
अशाच एखाद्या जॉबच्या संदर्भात. तर बघूया आपण पुढच्या व्हिडिओत मिळू. धन्यवाद.